नमस्कार मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। आता 10वी भूगोलाचा पेपर आहे आणि प्रत्येकाला 6 मार्क मित्रांनो मिळू शकतात। प्रत्येकाला 6 मार्क मिळतील। केव्हा मिळतील? जर तुम्ही प्रश्न क्रमांक 6वा जर नीट बघितला, कारण 6वा प्रश्न आहे याच्यामध्ये तुम्हाला 2 प्रकारचे प्रश्न असतात। एक प्रश्न असतो आलेख काढा, आलेखामध्ये रेषालेख आणि स्तंभालेख असतो, तो काढायचा आणि त्या आलेखावरच्या प्रश्नांची उत्तरे लिहायची। म्हणजे आलेख काढायला 3 मार्क, त्यावरच्या प्रश्नांची उत्तरे लिहायला 3 मार्क। आणि आलेख 2 प्रकारचे असतात, एक साधा लेख किंवा रेषालेख, रेषालेख किंवा स्तंभालेख तुम्हाला विचारला जाऊ शकतो। तर ते दोन्ही आलेख मी बघणार आहे, त्यामुळे ही व्हिडिओ इम्पॉर्टंट आहे, पूर्ण बघा, तुमचे 6 मार्क मित्रांनो फिक्स होऊन जातील। तर बघा इथं काय प्रश्न पहिल्या 6व्यातला अ आहे, पुढे दिलेल्या सांख्यिकीय माहितीच्या आधारे साधा स्तंभालेख काढा व पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा। म्हणजे आपण एक साधा स्तंभालेखाचा पण प्रश्न बघूयात आणि साध्या रेषालेखाचा पण, दोन्ही प्रश्न बघणार आहोत। तर बघा या ठिकाणी पहिला स्तंभालेखाचा प्रश्न जर आपण बघितला तर या ठिकाणी मला काय काढायला सांगितलंय, साधा स्तंभालेख। तर एकदम सोपं आहे मित्रांनो, साधा स्तंभालेख काढताना काय करायचं आहे, मला ही नागरी लोकसंख्येची टक्केवारी दिली ब्राझीलच्या। तुम्हाला इथं वर्ष दिले असतं, हे वर्ष जे दिले ना, हे सगळं वर्ष सुरुवातीला तुम्ही इथं खाली आणायचं। वर्ष कुठे लिहायचं, सगळे जे काही वर्ष जे दिलेलं असतं ते खाली म्हणजे एक्स अक्षावरती, जेवढे काही वर्ष दिले ते एक्स अक्षावरती, आणि वाय अक्षावर आपल्याला काय लिहायचं आहे, ही जी टक्केवारी आहे ती आपण वाय अक्षावरती लिहूयात। आता वर्षामध्ये जर आपण बघितलं तर पहिलं काय बाबा 1960, म्हणजे इथं आपण लिहू 1960 लिहू, 1960, नंतर 1970, त्याच्यानंतर आपल्याकडे आलं 1980, त्याच्यानंतर आपल्याकडे आलं 1990, बरं का 1990, त्याच्यानंतर आपल्याकडे किती आलं बाबा 2000, आणि नंतर आपल्याकडे आहे 2010। ओके, हे सगळे वर्ष टाकले इथं, वाटलं तर तुम्ही लिहा, वर्ष लिहा। आणि वर्ष लिहिल्यानंतर या ज्या स्तंभामध्ये आहे तिथे आपल्याला काय लिहायचं, इथं टक्केवारी, टक्केवारी मग 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90 आणि 100। इथे लिहायचं 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90 आणि 100। मग इथं लिहायचं नागरी लोकसंख्येची टक्केवारी। आपण नागरी लोकसंख्येची टक्केवारी, नागरी लोकसंख्येची टक्केवारी, लोकसंख्येची टक्केवारी। ओके, लोकसंख्येची टक्केवारी झालं। आता हे सगळं लिहिल्यानंतर तुम्हाला प्रमाण लिहिणं बंधनकारक आहे। प्रमाण नाही लिहिले तर आपले मार्क जाऊ शकतात, त्याच्यामुळे प्रमाण मित्रांनो व्यवस्थित काळजीपूर्वक लिहायचं आहे। तर प्रमाण काय लिहिणार आपण, प्रमाण, प्रमाण हे वाय अक्षावर लिहायचं, वाय अक्षावर। वाय अक्षावर माझ्याकडे काय आहे की 1 सेमी बरोबर काय, वाय अक्षावर प्रमाण 1 सेमी म्हणजे 10%, 1 सेमी म्हणजे माझ्याकडे आहे 10%। आता तुम्ही आपला आलेख काढा। पहिला मुद्दा बघा, आलेख काढताना 1960 ते 1960 वर्षामध्ये किती टक्केवारी आहे, 47.1, 47.1 म्हणजे जवळपास 50च्या आतमध्ये असणार आहे, 50च्या पेक्षा थोडीशी कमी। तर अशा प्रकारे हा साधा स्तंभालेख काढायचा। झाला बाबा एक स्तंभ, इथं 47.5 पर्यंत आलो, 1 पर्यंत आलो। त्याच्यानंतर इथं 56.8 आहे, 1970 ला 56.8 म्हणजे 50 आणि 60च्या मध्ये, थोडंसं अंदाज येत आलं 56.8। आलेखावर तुम्हाला व्यवस्थित काढता येईल। पुढचं काय बाबा, मला 66 आहे, 66 म्हणजे 60 आणि 70च्या मध्ये, 66, 1980 ला 66 आहे, झाला हा स्तंभालेख। त्याच्यानंतर 1990 ला 74.6 आहेत, 74.6 म्हणजे 70 आणि 70 आणि 80च्या मध्ये। त्याच्यानंतर बाबा 2000 साली 81 आहे, 81 म्हणजे 80च्या थोडंसं वरती घ्या, 81 म्हणजे 80 पेक्षा थोडंसं वरती घ्या। आणि त्याच्यानंतर माझ्याकडे 2010 साली 84.6 आहे, 84.6 म्हणजे 80 आणि 90च्या मध्ये या ठिकाणी। तर एकदम सोपा मित्रांनो, एकदम सोपा हा प्रश्न, खूप सोपा आहे। इथे तुम्हाला 3 मार्क आरामात मिळतील, 3 पैकी 3 मार्क मिळालेच पाहिजे। प्रमाण वगैरे या सगळ्या गोष्टी व्यवस्थित लिहा मित्रांनो। ओके, आता बघा तुम्हाला हे 3 मार्क मिळतील आणि याच्यावर तुम्हाला काही प्रश्न विचारले जातील, 3 प्रश्न विचारले जातील। आता याच्यावरती समजा आता ह्याचा स्क्रीनशॉट वाटला तर तुम्ही घ्या, ओके, किंवा मित्रांनो याचा घेण्यापेक्षा बघा इथे मी आलेख व्यवस्थित बनवून ठेवलेला आहे, याचा स्क्रीनशॉट घ्या, या आलेखाचा स्क्रीनशॉट घ्या, हा पण आलेख तोच आहे। ओके, आता आपण काय करू की याच्यावरच्या 3 प्रश्न जे विचारले त्यांची उत्तरं शोधूयात। प्रश्न बघा एकदम सोपे, पहिला काय, वरील आकडेवारीत वर्षांतर किती आहे। आता वर्षांतर किती आहे बाबा, किती वर्षांचा फरक आहे, 1970 मधून 60 गेले 10चा फरक आहे, म्हणजे इथं 10 वर्ष वाढत गेलेले आहेत, म्हणजे इथं वर्षांतर 10 आहे, म्हणजे 10चा फरक आहे। एकदम सोपा प्रश्न। कोणत्या दशकात नागरीकरणाचा वेग कमी झालेला दिसतो,
बघा कोणत्या दशकामध्ये कमी झालेला आहे, या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला कुठे कमी दिसतोय, बघा या ठिकाणी 2000 ते 2010 या दशकामध्ये नागरीकरणाचा वेग कमी तुम्हाला इथं थोडासा कमी झालेला दिसतो. 84 मधून जवळपास इथं गेलं तर इथं तुम्हाला 3.1चाच दिसतोय, बाकी सगळीकडे खूप जास्त येतो वेग या ठिकाणी. वाटलंच तर तुम्ही माझा उद्देश म्हणजे प्रश्नांची उत्तरं नाही सांगणं, तर आलेख काढून दाखवणं हा उद्देश आजचा. आणि 1970 ते 80 या दशकात किती टक्क्यांनी वाढ झाली, 70 ते 80 मध्ये जर बघितलं तर 70 ते 80 मध्ये किती टक्क्यात वाढ झाली, तर या ठिकाणी बघा 66.00, 66.0 मधून तुम्ही 56.8 वजा करा, 10 मधून 8 गेले 2 राहिले, याच्यानंतर 16 मधून आपल्याकडे 16 मधून 7 गेले आपल्याकडे 9 राहिले 9.2, म्हणजे तुम्ही 9.2 लिहू शकता. म्हणजे ही वजाबाकी केली तर तुमच्याकडे 9.2 उत्तर येईल. तर अशा पद्धतीने मित्रांनो हा जो आपण काय बघितला साधा स्तंभालेख. आता आपल्याला रेषालेख बघायचा आहे, स्तंभालेखासोबत रेषालेख सुद्धा. ओके, बघा रेषालेखामध्ये जर आपण बघितलं तर रेषालेखामध्ये बघा रेषालेख सुद्धा खूप सोपा असतो. याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे की बघा भारताची ब्राझील सोबत झालेली निर्यात आपल्याला दाखवायची आहे दशलक्ष US मध्ये. तर या ठिकाणी सगळ्यात पहिली गोष्ट जे वर्ष दिलेत, मी तुम्हाला म्हटलं जे वर्ष दिले आपण ते त्या वर्षांना या ठिकाणी असं खाली आपण लिहूयात. हे सगळे वर्ष या ठिकाणी इथे एक्स अक्षावरती आणि वाय अक्षावरती आपण काय लिहिणार बाबा, वाय अक्षावरती ही निर्यात. ओके, आता इथे बघा वाटलंच तर 2-2च्या फरकाने 1, 2, 3, 4, 5 काय वर्ष आहे बाबा, 2008, 2008, त्याच्यानंतर 2009, त्याच्यानंतर 2010, 2011 आणि 2012 झालं. त्याच्यानंतर आपल्याकडे इथे जर आपण बघितलं हे बाबा निर्यात काय बाबा, या ठिकाणी काय करा तुम्ही 1-1 हजारांनी घ्या, 1000, 2000, 3000, 4000, 5000, 6000, 7000. इथं 1000 इथं लिहायचं, 2000 इथं लिहायचं, 3000 इथं लिहिलं, 4000 इथं लिहिलं, 5000 इथं लिहिलं, 6000 आणि इथं लिहिलं 7000. ही बाबा काय आपली निर्यात आहे, इथं लिहायचं निर्यात. आणि निर्यात लिहिताना ही काय बाबा दशलक्ष US असं लिहायचं. आणि याच्यामध्ये प्रमाण पण लिहायचं. आणि प्रमाणामध्ये तुम्ही काय लिहाल, प्रमाणामध्ये लिहायचं की 1 सेमी म्हणजे किती, 1000 दशलक्ष डॉलर. प्रमाण वाय अक्षावर 1 सेमी बरोबर काय बाबा, प्रमाण वाय अक्षावर 1 सेमी बरोबर 1 सेमी बरोबर 1000 दशलक्ष डॉलर, दशलक्ष USD बरोबर ना, दशलक्ष डॉलर आपण या ठिकाणी असं म्हणू शकतो. तर अशा पद्धतीने हा मुद्दा आपल्याला घ्यायचा आहे. आणि याच्यानंतर मला आता रेषालेख काढायचा. आता रेषालेख काढताना बघा 2008 ला किती, 3700 दशलक्ष डॉलर इतकी निर्यात झालेली आहे. 3700 मध्ये या ठिकाणी 300 आणि 400च्या मध्ये, 3000 आणि 4000च्या मध्ये. त्याच्यानंतर किती 2200, 2009 साली किती 2200 म्हणजे तुमची जरा इथं खाली आली 2000 आणि 3000च्या मध्ये. त्याच्यानंतर 2010 मध्ये 4200, 4200 म्हणजे 4000च्या थोडंसं या ठिकाणी वर. त्याच्यानंतर 6100 आहे, 2011 साली 6100 म्हणजे 6000च्या थोडंसं वर. आणि त्याच्यानंतर आपल्याकडे 5000 आहे, 2012 साली किती 5000, 5000 म्हणजे इथं 5000 आपल्याकडे आले. तर यांना नंतर पट्टीने जोडायचं व्यवस्थित. हा झाला तुमचा साधा रेषालेख. किती सोपा आहे मित्रांनो, याच्यासारखा सोपा प्रश्न कुठं नाहीये. इथं तुम्हाला 3 मार्क मिळू शकतात साधा रेषालेख काढायला. आणि या साधा रेषालेखावरचे जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं लिहायला तुम्हाला 3 मार्क मिळू शकतात. बघा अशा प्रकारे हा साधा रेषालेख मी इथे सुद्धा काढलेला आहे. आणि इथे काही प्रश्न तुम्हाला दिलेले आहेत, हे 3 प्रश्न तुम्हाला दिलेले आहेत. या 3 प्रश्नांची उत्तरं तुम्हाला दिलेली आहेत, इथे 3 प्रश्न उत्तरासहित दिलेले आहेत. पण या ठिकाणी अशा पद्धतीने तुम्ही रेषालेख आणि स्तंभालेख काढू शकताय, जो 3 मार्काला तुम्हाला प्रश्न येतो. आणि त्यावरचे मित्रांनो म्हणजे 3 मार्क तो रेषालेख काढायला किंवा स्तंभालेख काढायला येतो, आलेख काढायला. आणि 3 मार्क त्यावरचे प्रश्न, म्हणजे इथं 6 मार्क प्रत्येक विद्यार्थ्याला मिळू शकतात जर तुम्ही व्यवस्थित या प्रश्नाची उत्तरं लिहिली तर. तर मित्रांनो आजच्या या चर्चेमध्ये इथेच थांबूयात. नक्कीच तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल आपल्या चॅनलवर, अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो, बाय सर्वांना.